नमस्कार, मी अश्विनी कुलकर्णी. अनकट स्पेशल या सत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसतं, तर ते मनही तृप्त करत असतं. प्रत्येक पदार्थामध्ये फक्त चव नाही, त्यात संस्कृती, परंपरा आणि छान आठवणी दडलेल्या असतात. जसा आहार तसा व्यवहार. मंडळी, आपण म्हणतो ना, मस्त खा स्वस्थ राहा. तर आता हे मस्त खाणं, चविष्ट खाणं, मेजवानी, डेलिशियस खाणं बनवणारे आणि ज्यांच्यावर साक्षात देवी अन्नपूर्णेचा वरदहस्त असणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार, जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी. सर नमस्कार. सर, मला जसं माहिती आहे की तुमची पूर्ण फॅमिली गजानन महाराजांची भक्त आहे. बरोबर. तर त्यांच्यावर तुम्ही एक कवन लिहिलं होतं, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. बेसिकली ते मी म्हणतो, कवन लिहिलं प्रोफेसर देशपांडे अकोल्याचे आहेत. बर. त्यांनी लिहिलं आणि खूप सुंदर, त्याच्यात 32 पदार्थांचं वर्णन आहे. बर. आणि ते मला म्हणजे ते कवन म्हटल्यानंतर इथे असलेल्या सगळ्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटेल एवढं असं ते. आणि कसं इतकं सुंदर पद्धतीने लिहिलं की एका ओळीचा शेवट तो दुसऱ्याची सुरुवात, तो शेवट जर बरोबर नसेल तर सुरुवात होणार नाही, असं पदार्थ की ते म्हणतात की बाबा, भक्तिमय रांगोळी रेखून त्यात मांडले पात्रा फुले, चला भोजनासाठी देवा पहा सर्व झाले भुकेले, शुभ्र सुवासिक गरम भात न त्यावर साधे वर्ण तुरीचे, शुद्ध तुपाची धार त्यावरी पात्र घमघमे पक्वान्नाचे, अहो रसाळ शाखा तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोणचे, पातळ भाजीच्या वाडीवर तिखट कडवले पळी भरवरचे, मौसूत काठासह त्या पोळ्या गोल झुरझुरीत जशा माकल्या, पुऱ्या तोळणी गव्हा रव्याच्या गरम गरम रुचीदार काढल्या, बदाम काजू घालून केला तुम्हा आवडता शिरा नित्य जो, चंदू मुकिनाचे कानोले कवराचा नैवेद्य सत्य जो, तेज चुलीवर खरपूस भाजून तुम्हा प्रियती केली भाकरी, आंबाडीची भाजी आणि उन पिठल्याची असे तयारी, अहो रसाळ थोडी रंग रसवरी जिलबी आग्रह करून वाळली, किंवा रसले गुलाबजामुन अथवा पेणी दुधात मुरली, कच्ची मेथी मुळा पांढरा बीट गाजरा चाबू चकत्या, थंड काकडी हिरवी मिरची चिरला आंबा तुमच्या, मीठ शिजविल्या खिचडी सोबत लाल वाळल्या तळल्या मिरच्या, गोड करून घ्या जशा घेतल्या फुलग्या देवा विदुराकडच्या, जिरे फोडणीच्या ताकासह हवे दही का तसे मलाई, पुलाव आहे मागे अजूनही नको जेवताना हो गाई, मधुर निरामय थंडगार बहु माठा मधले पिण्यास पाणी, बाळा घालून सुवासिले जे तुम्हा प्यावया पेल्या म्हणून, हा ना आग्रह ही तर इच्छा रामासाठी समाराधना, विडा दक्षिणा स्वीकारावी ही साऱ्यांची असे प्रार्थना, अहो अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले म्हणून हे ब्रह्म्याचे पूजन, गजानना हो गरीबा घरचे आज करावे यथेच्छ भोजन, गजानना हो गरीबा घरचे आज करावे यथेच्छ भोजन. खूप सुंदर सुरुवात झालेली आहे. तर या कवितेबद्दल मी नंतर बोलतेच तुमच्याशी. आपण आता तुमच्या असंख्य वर्ल्ड रेकॉर्ड्स याबद्दल बोलूयात. बरोबर. तर या अनोख्या प्रवासाची सुरुवात कशी झाली किंवा कसं सुचलं हे? बेसिकली कसं ना, एक फूड फेस्टिवल होता आणि तो फूड फेस्टिवल लोकांपर्यंत पोचावा म्हणून मग काहीतरी मोठं करावं. तर मोठं काय, तर तो पराठा फेस्टिवल होता. आमचा मित्र मनीष अवस्थी, तो म्हणे, तो ब्युरो चीफ होता आज तक तेव्हा, म्हटलं मनीष इसकी न्यूज बनाओ. तो म्हणे ऐसा न्यूज नहीं बनेगी, तू कुछ तो बड़ा बना, इसमें वर्ल्ड रिकॉर्ड कर तो बनेगी. आणि म्हणून तो पहिले 5 फुटाचा पराठा सुरू केला. तो त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आणि नंतर मग पुढे काही दिवसांनी मग कबाब फेस्टिवल झाला, मोठा कबाब केला. मग असं काही करत असताना मग मध्ये गॅप पडली. मग माझा मुलगा क्रिकेटचा शौकीन होता आणि लहानपणी लहानपणी सगळ्यांनाच क्रिकेट, तेंडुलकर, गावस्कर हे सगळे दैव असायचे. तर तो म्हणे की त्याच्या आईला आपले बाबा का नाही एखादा वर्ल्ड रेकॉर्ड करत. तर म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी दुसरा तो 54-52 तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड जो केला नॉनस्टॉप कुकिंगचा, तो केला. मग तिथून मग सुरुवात झाली. खिचडी केली, भगर केली, त्याच्यानंतर मिलेट्स केले, भरीत केलं. असे एक्झॅक्टली किती वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत? जवळपास 28 वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. 28. आणि सर्वात इंटरेस्टिंग तुम्हाला कुठला?
किंवा पुणेरी मिसळ बद्दल काय सांगाल त्यावर? पुणेरी मिसळ इथे पुण्यात येऊन मी बनवली. म्हणजे मी ठरवलं होतं की बाबा ज्या ज्या गावाचं जे प्रसिद्ध आहे त्या त्या गावात जाऊन त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा, सो दॅट तो पदार्थ जगाच्या नकाशावर येईल. आणि बेसिकली फोकस माझा मराठी पदार्थांवर होता की मराठी पदार्थांना जागतिक महत्व मिळावं, जगाच्या नकाशावर ओळखले जावे. म्हणून मग बरीच केलं, पुण्याला येऊन मिसळ केली. आणि इंटरेस्टिंग कुठलं वाटतं? अवघड आहे. अवघड आहे सर, कारण सगळेच आवडते आहेत, कारण आवड असल्याशिवाय ते होत नाही आणि आपण जीव लावतो सगळ्यांवर. म्हणजे तुम्ही स्वयंपाकघराला केवळ एक चविष्ट पदार्थांची जागा न ठेवता त्याला एका उंचीवर, म्हणजे एक नव्या उंचीवर नेलं असं म्हणू शकतो आपण. अगदी अगदी. का नको न्यायला? ज्या क्षेत्रात आपण काम करतो, जिथून आपल्याला पैसे मिळतात, अशा क्षेत्राशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्याच्याबद्दल जे जे काय चांगलं करता येईल ते करा. तसं मी करतोय. म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने फक्त पदार्थच नाही तर इतिहास सुद्धा घडला आहे असं म्हणू शकतो. आजचा बघा कसा, आजचा शोध किंवा आजचा एखादा नवीन पदार्थ उद्याची परंपरा ठरू शकते, या मताचा मी आहे. त्याच्यामुळे मगाशी जसं तुम्ही उल्लेख केला की 52 तासाचा हे कुकिंग किंवा 24 तासाचं कुकिंग, बरोबर, किंवा आपण हे घेऊया की 5000 किलोची खिचडी किंवा 7000 किलोचा प्रसाद. बरोबर. मला एक सांगा, नेमके हेच आकडे का? म्हणजे काही कॅल्क्युलेशन असतं? कॅल्क्युलेशन असं नसतं की स्वतःचाच रेकॉर्ड स्वतः तोडण्याच्या वेळी मग त्याची क्वांटिटी एक तर वाढलेली असावी. आणि मग कसं झालं की पहिले आमच्या कढईचा साईज जो होता त्याची कॅपॅसिटी 3000 किलोची होती. आमचा मित्र निलेश पै कोल्हापूरचा, त्यांनी ती आम्हाला बनवून दिली होती. आणि मग त्याची कॅपॅसिटी 5 ची झाली, मग 6000ची झाली. मग तसे तसे वर्ल्ड रेकॉर्ड वाढत गेले, आकडा वाढत गेला. आणि मग काही नाही, 10, 11, मग नंतर 15,000 लिटर कॅपॅसिटीची कढई आली, तर मग ऍटलिस्ट तिच्यात 11,000 तर बनवा. ओके, असं झालं. म्हणजे वाढत गेलं. अदरवाइज कॅल्क्युलेशन असं टिपिकल असं काही नाही, नंबरिंगचा गेम वगैरे असं काही. तुमच्या या वर्ल्ड रेकॉर्ड्समुळे अगदी खूप अन्नदान हे होतोच, पण याशिवाय तुमच्या म्हणजे असं काही समाजासाठी? भरपूर. म्हणजे रोज आमच्या इथली थाळीचा तो नैवेद्य जो जातो, तो पहिला नैवेद्य गरीब माणसाला आम्ही, जो कोणी गरजू असेल, गरीब म्हणण्यापेक्षा, त्याला ती थाळी जाते. त्याच्यानंतर गुरुवारी, दर गुरुवारी अमेरिकेतले आमचे जे रेस्टॉरंट आहेत तर खिचडी मंदिरात जाते, तर इथे सुद्धा तो प्रकल्प आम्ही राबवतोय. त्याच्यानंतर मी स्वतः नो किड संगरी नावाची जी एक मुवमेंट आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, किंवा जगातला कुठलाही मुलगा उपाशी राहायला नको, मग त्यासाठी मिड डे मील्सची योजना जी आहे त्याच्यामध्ये मी काम करतो. त्याच्यानंतर आमचा मैत्री परिवार आहे, त्याच्या थ्रू जवळपास 35-40 पोरं आहेत जी गडचिरोली जिल्ह्यातील आहे. तर ती आणली आमच्या पेंडके साहेबांनी की शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली मुलं, म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं जी त्यांना घेऊन आले आणि त्यांचं जवळपास 32-40 लोकांचं, मग त्यांची शाळा आहे, रेस्ट हॉस्टेल आहे, जेवण खाण आहे, त्याच्यामध्ये आपली जशी होईल तशी मदत करायची. म्हणजे भरपूर उपक्रम तुम्ही राबवता. मी ऑलवेज असतो त्याच्यामध्ये, किंवा संगीताशी रिलेटेड, कलाकारीशी रिलेटेड जे काय असेल. तर मला माहिती आहे कलाकाराकडे पैसा नसतो. काहीच कलाकार असतात की त्यांच्याकडे पैसा येतो, पण कालांतराने होतं सगळ्यांच्या बाबतीत. पण सध्या जे बडिंग स्टेजवर आहे तर त्यांना सपोर्ट केल्याशिवाय काही पुढे जात नाही, तर आपण करायचं. चेन ऑफ रेस्टॉरंट्स तुमचे भारतात तर खूप सक्सेसफुल आहेतच, मग परदेशात जाण्याचा विचार सुचलं का आहे? कसं असतं की एखाद्या छोट्या गावात आपण राहतो, समजा पुण्यापासून जवळ जे काय छोटी गाव आहेत, सांगली आहे, सातारा आहे, कोल्हापूर, तर तिथून असं वाटतं त्यांना पुण्यात यावं. पुण्यातल्या लोकांना वाटतं मुंबईला जावं, मुंबईतल्या लोकांना वाटतं दिल्लीला जावं आपण, आणि दिल्लीला जे असतात किंवा इथे सगळं गाजवल्यानंतर वाटतं परदेशात जावं. तसंच एक मनात माझ्याही होतं, पण खूप त्याच्या मागे नव्हतं. पण त्यासाठी तयारी सगळी करून ठेवली होती की बाबा जर एखाद्याला अमेरिकेत जायची संधी मिळाली तर ती संधी मिळाल्यानंतर ती हुकायला नको कुठे पण. तर त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून ठेवणं, आपण आपलं मेंटेन ठेवावं, कधी मोका आला तर चौका मार नाही का, अशा पद्धतीने ते केलं.
पण म्हणजे नॉट ओनली अमेरिका. मग एकदा अमेरिकेचं झालं कसं झालं की तिथे BMMचं कन्व्हेन्शन केलं, मग आता दुसरं कन्व्हेन्शन अजून करतोय. मग लंडनला मी आता युरोपियन मराठी मंडळाचं काम करतोय. मग ते पाहून ऑस्ट्रेलियातले मराठी मंडळ की आमच्या इथे येऊन मराठी लोकांना जे हे असं म्हणजे तुमचं पॅशन केप्ट यू ऑन युअर टोज. अगदी अगदी बरोबर. असं Yes. तुम्ही 50हून अधिक बुक्स लिहिले, पण त्यांची सगळी नावं असं गमतीशीर आहेत बरोबर की लाईक शुगर टॅक्स, हो एग फंड बरोबर, किंवा एक डाव सुपाचा. तुपाचा बरोबर. तर हे जास्ती म्हणजे म्हणजे हे असं सुचलं कसं छान. बेसिकली ना आमचं कलाकारांचं घराणं आहे. माझे बाबा चित्रकार, आई गाणारी, बर. आमचा काका रायटर, माझा आता पुतण्या पण सुद्धा रायटर आहे. हा क्रिएटिव्ह रायटिंग त्यांनी हे केलं अमेरिकेतून, आणि आता इथे नेटफ्लिक्स किंवा बाकी इतर लोकांबरोबर काम करतो. तर त्याच्यामध्ये कुठेतरी मनात आहे, पण नुसतं साधं नाव देण्यापेक्षा आता एक डाव भटाचा नावाचा चित्रपट येऊन गेला आणि भूताचा, तर तो गाजला. तर म्हटलं एक डाव सुपाचा, असं कनेक्ट केलं. तर असं काही काही ते हे होत गेला. तुकडा तुकडा जिलबी. तर आता ही लाईफ जर्नी आहे. मी लाईफ म्हणतो की माझं लाईफ जे आहे ते जिलबी सारखं आहे, पण ती जिलबी मला अशी ताटात वाढून नाही दिली कोणी. जिलबी मला तुकड्या तुकड्यात मिळाली आणि मग ती जुळली, मग ती जिलबी झाली ती. असं आहे ते. तुमच्या मते असं भारतीय पदार्थ म्हणजे भारतीय पदार्थांच्या चवीत किंवा शैलीत बदल बराच झालेला आहे. बरोबर. तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? काही नाही, बदल हा सगळीकडे असतो. राहणीमानात असतो, त्याच्यानंतर कपड्यांवर भूषित असतो, विचारांमध्ये असतो, की पहिलेचे आपले जे विचार होते ते आता आपल्या मुलांमध्ये नाही आहेत, आणि तोच बदल लोकांना जेवणात सुद्धा अपेक्षित असतो. त्यानुसार काही बदल होतात, पण शेवटी परंपरा जी आहे आपली, ती मला असं वाटतं कुठेतरी त्याला धक्का लागता कामा नये. कारण आपल्या इथले जे पदार्थ आहेत, पारंपरिक पदार्थ, ते ऋतुमानानुसार डिझाईन केलेले आहेत, की त्या त्या ऋतूमध्ये ते पदार्थ, त्या भाज्या, ते फळ, ते धान्य पोटात जावं, सो दॅट ऋतूचा परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. असं साधा सिंपल फंड आहे. आणि मग त्याला जोड दिली वेगवेगळ्या सणांची. मग सण आले म्हणजे देव आला म्हणजे नैवेद्य आला, आणि आपण भारतीय संस्कृती सगळं. मग नैवेद्य आला तर माणूस तो नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून खातो, ते पोटात जातं. असं सगळं ते एक गणित आहे. ओके. आता कंटिन्यू राहायला पाहिजे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मार्केटमध्ये खूप येत आहेत, त्याचं तुमच्या स्वयंपाकावर काही असं अफेक्ट किंवा इफेक्ट असं काही होतं का? असं खूप मोठा इफेक्ट होत नाही, पण ऑर्गॅनिक भाज्या खाल्ल्याने शरीराला चांगलं असतं, असं जे काय म्हणतात. कारण अगदी अग्रिकल्चर आणि फार्मिंग मध्ये पण हे बदल झाले. चवीत थोडा फरक पडतो भाज्यांचा, पण सगळीकडे त्याच नेहमी भाज्या उपलब्ध असतात असं नसतं. कारण शेवटी त्या कॉस्टली असतात. कुठेतरी कॉस्ट इफेक्टिव्ह हा जो प्रकार आहे तो. अच्छा, तुम्ही म्हणता की देसी खाना, देसी स्टाईल. बरोबर. तर आजकाल जंक फूड किंवा वेस्टर्न फूड असं म्हणू शकतो की ते मार्केटमध्ये खूप आलेलं आहे. बरोबर. मग ते कुठेतरी तुम्हाला कॉम्पिटिटर्स म्हणून आहेत? कधीच नाही. एकदम मी रेस्टॉरंट चालवणारा असलो तरी मी दुसऱ्या रेस्टॉरंटला माझा कॉम्पिटिटर कधीच समजत नाही. कारण प्रत्येकाची आपली शैली असते, स्टाईल असते, आणि ती स्टाईल आवडणारा, ती शैली आवडणारा एक त्याचा खास वर्ग असतो, तो तिथेच जाईल. पण जंक फूड हे तब्येतीला चांगलं नाही, खूप ऐकतो. अगदी बरोबर. त्याच्याबद्दल मग तुम्हाला? त्याच्याबद्दल मी आता असं म्हणेन की ते जंक फूड सुद्धा आपल्या ह्याला कॉम्पिटिटर नाहीये. फक्त माझं म्हणणं, मी त्याच्या विरोधात नाही जंक फूडच्या. मला स्वतःला आवडतं जंक फूड, पण ते रोज नको. 15 दिवसातून एकदा हवं, महिन्याभरातून एखाद दोनदा हवं, आणि ती पण मजा हवी. सर्वात संस्मरणीय क्षण कोणता? अरे बापरे, तसे रोजच घडतात. पहिली रसोई दुसरी रसोई जेव्हा पुण्यात उघडली, तो एक क्षण खूप छान होता. आणि त्याच्यानंतर अमेरिकेत जेव्हा पहिल्यांदा रसोई उघडली, तर तो एक क्षण संस्मरणीय. अच्छा, चहा घ्यायचा आपण? बोलता बोलता चहा घ्यायचा? चहा चालेल? चालेल. तुम्ही द्या भैया चहा. बघा, चहा म्हटलं चहा नंतर घेत. मला असं विचारायचं, अन्न आणि संस्कृती याचं नातं तुम्ही कसं पाहता? हे बघा, संस्कृती म्हणजे फक्त पुस्तकं, गाणी, नाट्यकला ही नाही आहे. संस्कृती म्हणजे कसं, गाणी, गोष्टी, नाट्यकला, साहित्य, जेवण, भौगोलिक परिस्थिती, त्यावेळेचं वाङ्मय,
त्यावेळेचे तुमचे पोवाडे, हे सगळं धरून जे काय तयार होते ती संस्कृती होते. मग त्याच्यातून अन्न सुद्धा त्याच्यामध्ये एक मोठा संस्कृतीचा भाग आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बघा की जिथे नदी वाहते तिथे संस्कृती वसते, म्हणजे जिथे पाणी असतं तिथे संस्कृती असते. आणि अर्थात चांगलं तृप्त पोट झाल्यानंतर आपण गाणी म्हणतो, गप्पा मारतो, संस्कृतीचा भाग आहे. महाराष्ट्राचा समृद्ध खाद्यपदार्थ असा कोणता पदार्थ आहे की अजूनही लोक तुमच्याकडे डिमांड करतात की आज हे पाहिजे आम्हाला? मी पाहिलंय ना, एक सिंपल साधं जे स्टेपल फूड असतं ते लोकांना हवं असतं, त्याचीच डिमांड फॉर फॉर एक्झाम्पल साधं तुमचं पिठलं, हा तव्यावरचं पिठलं, किंवा आमच्या इथे गुठळ्यांचं एक पिठलं तयार करतात. कशाचं? गुठळ्यांचं. म्हणजे पाणी उकळून त्याच्यात नुसतं असं बेसन सोडायचं, तर ते बबल्स तसेच असतात, ते तसेच शिजतात आणि मग खाताना ते फोडून खाण्यात मजा येते. इतक्या सिंपल रेसिपीज. किंवा अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर त्यांना बिना ग्रेव्हीच्या ज्या भाज्या, जसे भेंडीची नुसती फ्राय, त्याच्यानंतर फ्लॉवरची नुसती फ्राय, त्या भाज्या आवडतात. आता असंख्य तुमच्या रेसिपीज, त्याच्यामधलं तुम्हाला तुमचं आवडीचं कुठलं? मला स्पेशल असं मला पनीर इन एनी फॉर्म आवडतं, कधी पण. त्याच्यानंतर दाल आणि राईस इन एनी फॉर्म. मग इडली सांबार असेल, साधं वरण भात असेल, आमटी भात असेल. पण पनीर हे ऍक्च्युली आता थोडस हे होतं की इट इज नॉट गुड म्हणतात, पण त्याच्यात काही केमिकल ऍड केलं की ते काळं होतं, निळं होतं. कसं आहे त्याच्यावर काय तुमचं? नाही, याच्यावर म्हणजे ठीक आहे, तुम्ही ते टेस्टिंग बाहेरून पनीर कमर्शियली जे तयार होतं ते, पण पनीर किंवा टोफू हा इतका सोपा प्रकार आहे की रोज तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, रोज. आणि मी एक छान प्रकार करतो की माझ्या चॅनलवरही आहे मास्टर रेसिपीवर, की दूध घ्यायचं, दूध फाडायचं, गाळून घ्यायचं, त्याचा पनीरचा चोथा बाजूला ठेवायचा, आणि जे गाळलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही सूप बनवू शकता, अजून काही भाज्या बिज्या ऍड करून त्याची ग्रेव्ही बनवून त्याच्यातच ते वाढलेलं पनीर टाकायचं, किंवा त्या पाण्यामध्ये पीठ भिजवायचं, त्याची पोळी आणि ती पनीरची असं काहीतरी खाऊ शकतो. इतकं सोपं असतं. हा, म्हणजे तुम्ही पनीर कुठून घेता, काय घेता, त्याच्यावर ते आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या युट्यूबवर दिसतात किंवा रील्सवर दिसतात त्या खऱ्या असतात असं नाही. सध्या फ्युजन फूड असा एक ट्रेंड आहे, याबद्दल तुमचं मत काय? फ्युजन फूड आहे, करतात लोक, आणि मला वाटतं त्याला कारणीभूत सोशल मीडिया आहे. की सोशल मीडियावर टाकलं की लोक वाव, अंगठे, विक्ट्री हे सगळं असं दाखवतात, आणि त्या किती वाव मिळाले आपल्याला त्या चक्करमध्ये काहीच्या काही खूप काही. म्हणजे मला विचारायचं होतं की जसं नव्या प्रयोगांना संधी द्यावी का आपलं पारंपरिक चव टिकवून एवढं महत्वाचं? नाही, पारंपरिक चव टिकवून ठेवाच, ती पाहिजेच, पण नवीन सुद्धा पदार्थ शोधले पाहिजे. कारण कसं असतं की सध्या काळाची गरज आहे, नवीन आली पाहिजे, आणि गरज ही शोधाची जननी आहे. करेक्ट. शोध लावणं, आजचा तुमचा शोध आहे तो उद्याची परंपरा ठरू शकते, नाही का? जुन्या आपल्या लोकांनी जर शोध नसते लावले रेसिपीजचे, तर आपण पारंपरिक पदार्थ कुठून केले असते? आता नॉनव्हेज खाणं हे काय म्हणू आपण, पौष्टिक आहे असं डॉक्टर्स, न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन्स हे सगळेजण सांगत असतात. म्हणजे व्हेजिटेरियन फूड ह्याच्यामध्ये पौष्टिक नाहीच आहे काही, असं याचा अर्थ होतो? हत्ती पाहिला का तुम्ही? पाहिला ना, त्याच्यात उत्तर आहे त्याचं. कारण व्हेजिटेरियन म्हणजे माझ्या मते की हो, सगळंच काही त्याच्यामध्ये आहे. अगदी सगळं आहे. हा, ठीक आहे. कुठे आजकाल पैलवान होतात लोक, त्यांना मग जास्त प्रोटीन लागतं. मग प्रोटीन कशात आहे तर अंड्यात आहे, प्रोटीन कशात चिकन मध्ये आहे, गाईतून प्रोटीन कमी मिळतं. हे जे काय सगळे गोळ घालून ठेवले आहेत ना, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात. मी स्वतः शाकाहारी आहे आणि आय एम सॅटिस्फाईड की बाबा मी 56 तास 65 तास उभं राहून सलग काम करू शकतो. एनर्जी लेवल पौष्टिकता आहे. म्हणजे तुम्हाला खायचं, तुम्ही नॉनव्हेज खा, पण त्याला ही जोड देऊ नका. ऍक्च्युली आता अनेक यंगस्टर्स हॉटेल मॅनेजमेंट करून शेफ होण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी अगदी छान असं टिप्स काय देऊ शकता? त्यांच्यासाठी छान टिप्स असेल की अगदी मन जीव लावून तुम्ही काम करा, की पदार्थ तयार करताना तो काम करतोय असा तुमच्यात भाव नको.
तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी, तुमच्या आप्तेष्टांसाठी, बायकोसाठी, प्रेयसीसाठी, आईसाठी काहीतरी करताय, हे भाव मनात ठेवून तुम्ही काम करा, तर ते काम चांगलं होईल. अगदी साधं झाडू मारण्याचं जरी काम असेल, ते तुम्ही निगुतीने केलं तर झाडू छान लागतो, स्वच्छ होतं. तसंच पदार्थांचं असतं. आनंदाने करा. अगदी हळद, तिखट, हिंग, मोहरी टाकून छान पदार्थ होऊ शकतो. आणि स्वप्न पहा छान मोठे मोठे. 100% तुम्ही त्याच्यात उतरायला पाहिजे. धड देवळात आणि चित्त खेटत असं नाही पाहिजे. मोबाईल नको सोबत हे काम करतात. मोबाईल नको. शक्यतो AI चा वापर करू नका. स्वतःची बुद्धी लावा. हे महत्वाचं. हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना आनंदी राहा. स्वप्न पहा. स्वप्नांना काही GST लागत नाही, कुठला टॅक्स लागत नाही. आणि स्वप्न पुरी करताना जी काय मेहनत लागते ती करावीच लागेल. त्याच्यामध्ये शॉर्टकट नाहीये. शॉर्टकट मारू नका आणि ध्येय सोडू नका. सर, माझी आई नेहमी म्हणते की तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा अगदी स्वच्छ मन किंवा भक्तिभावाने केलेलं स्वयंपाक एक उत्तम चव देऊन जातं. बरोबर. तर आणि ती जेवढ्या गोष्टी करते, किती कधीही करू देत, ते चव काय तिचं हातचं बदलत नाही. लाईक फॉर एक्झाम्पल लोणची, अगदी साधं मसाला, मेथकूट किंवा उपमा असू दे, पोहे असू दे, काही केलं तरी तिच्या हातचं चव हे आईने बनवलंय असं. तसं तुमचं काही स्पेशालिटी आहे का स्वयंपाक करताना, की हे म्हणजे चव तुमच्या हातचं सेम राहते म्हणण्यापेक्षा कसं आहे ना, इतके वर्ष सतत 35 वर्ष काम करून तो आपल्याला स्वतःच्या हाताचा एक अंदाज आलेला, स्वतःच्या चवीचा अंदाज आला आणि त्यानुसार आपण करतो, त्या स्टाईलनी करतो, त्या प्रोसेस बदलली की चव बदलते. पण तुमची जर एक प्रोसेस असेल की अमुक एका पदार्थानंतर तो टाकायचा, त्याच्यानंतर तो टाकायचा, तर ती चव तशीच राहते आणि शेवटी पुन्हा आनंद असतोच त्याच्यामध्ये, निर्मितीचा आनंद असतो. आता एक महत्वाचा प्रश्न की वर्ल्ड रेकॉर्ड्स भरपूर झाले, कुकिंग बुक्स झाले, मास्टर रेसिपी शोज झाले तुमचे, पण कधी तुम्ही तुमच्या धर्मपत्नी म्हणजे अपर्णा मॅमना असं कधी छान असं बनवून दिलंय का, आयतं बनवून दिलंय का, किंवा त्यांच्या स्वयंपाकात किचन मध्ये तुम्ही मदत करता का? करतो कधी कधी. म्हणजे बेसिकली आमचं जॉईंट फॅमिली आहे आणि त्याच्यामुळे तशी वेळ कधी येत नाही, पण आवडते त्यांना कधीतरी मी मदत केलेली. पण तो पसारा जो असतो तोही आवर म्हणते पहिले. अच्छा, नुसती मदत करू नको. आणि हो, मग तिला कधी काही एखादा माझ्या हातचा रवा डोसा चांगला होतो, तो आवडतो, तो बनवून देतो. आवडीचा पदार्थ बनवून खायला घालता कधी कधी. आणि बिकॉज ऑफ मास्टर रेसिपी शूटिंग असतं, शूटिंग मध्ये काय काय होत असतं ते मी आवडीने कधीतरी पाठवतो. ते बनवताना म्हणतो की यार हे आपल्याला आवडू शकतो बरं का, मग ते पाठवतो. बॅक ऑफ द माइंड शी इज देअर. आणि मास्टर रेसिपीच्या आधी मेजवानी करायचो. मेजवानीच्या वेळी ते काय, ते शूटिंग इथे व्हायचं स्टुडिओ मुंबईला, तेव्हा चान्स नव्हता. पण आता स्टुडिओ नागपूरलाच आहे, घराजवळ आहे, त्याच्यामुळे पाठवता येतो. 14 वर्ष मेजवानी केल्यानंतर मग मास्टर रेसिपी आम्ही उघडलं. ते सुद्धा खूप छान सुरू आहे. ऑलमोस्ट मिलियनच्या वर त्याचे सबस्क्रायबर गेले आणि याचं श्रेय मी देतो आमचे डिरेक्टर सुहास जागीरदार, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर श्वेता बिडकर, नरेश बिडकर आणि प्राजक्ता शहापूरकर, ही सगळी मंडळी सोबत असतात म्हणून हे घडतं आणि घरची मंडळी आहेतच. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज ऑलवेज अ वुमन. तर अपर्णा मॅमचं कॉन्ट्रीब्युशन या फील्ड मध्ये किती आहे? ते कॉन्ट्रीब्युशन असल्याशिवाय होऊच शकलं नसतं, कारण मी इतका फिरत असतो सगळीकडे. तर त्या फिरण्यामुळे घरात लक्ष देणं, मुलांकडे लक्ष देणं, आईबाबांचं, हे सगळं घरची मंडळी करतात आणि ते असल्याशिवाय शक्य नव्हते. मी नुसतीच अपर्णा नाही, माझे सगळे भाऊ, बहिण्या, आई, बाबा सगळे. आणि मी तर म्हणतो की बाबा एक वुमन नाही आहे माझ्या मागे, लाखो वुमन्स आहेत की ज्यांच्याकडनं कळत मी शिकलो काहीतरी आणि ते समोर आणतो. तर आता कसं की एवढा बिझी शेड्यूल लाईफ आहे तुमचं, तर जसं आम्ही नॉर्मली करतो गेट टुगेदर्स, मैत्रिणींना घेऊन इथेच येतो रसोईमध्ये, विष्णूजीच्या रसोईमध्ये, तसं कधी तुम्ही मित्रमंडळांसोबत छान असं गेट टुगेदर्स? ऑलवेज, आठवड्यातून एकदा असतोच, कुठे ना कुठे जातो. हो, मला आवडतं बाहेर जायला, कारण ते म्हणजे पार्टी मॅन, मला पार्टी बनवायला आवडतं. म्हणजे नॉनव्हेज खात नाही, दारू पीत नाही, पण पार्टी करायला आवडतात. सर, तुमचे आता नवीन कोणते प्रकल्प
येणार आहेत? सध्या आता अमेरिकेतच सुरू केलेलं आहे मी. अमेरिकेत मराठी जेवण खूप लागतं, कारण मराठी मंडळी बरीच आहेत, पण मराठी रेस्टॉरंट तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहेत बिकॉज ऑफ मॅन पॉवर. कारण मराठी जेवण बनवायला टिपिकल शेफ लागतो, तो काही तिथे नाही आहे. आणि जी काही मराठी मंडळी आहेत ती सगळीच जण या मानसिकतेची नाही आहेत की एवढा मोठा खर्च करून आपण रेस्टॉरंट उघडू आणि ते. मग त्यांच्यासाठी मी जवळपास आता 25 क्लाउड किचन उघडली की ज्याच्यामध्ये 20 मराठी पदार्थ असतील आणि ते रोटेट होत असतील. दर 6 महिन्यांनी मेनू बदलेल तिकडल्या ऋतुमानानुसार, पण असेल मराठीच. आणि ते क्लाउड किचन फक्त 2 जणांनी चालवू शकतात. त्याच्यामुळे जो चालवणार आहे त्याला खर्च कमी. त्याच्यानंतर तिथे तयार होणारे पदार्थ विकण्याची, पैसे वसूल करण्याची जबाबदारी सगळी आमची असते. तो एक नवीन प्रकल्प ध्यास म्हणा हाती घेतला. सर एक असं विचारायचं होतं की स्वामींबद्दल तुमच्या आयुष्यात काहीतरी छान घडलंय, देवघराविषयी. हो, त्याच्याबद्दल सांगायला आवडेल. रात्री दिवा लावला होता. लाकडाचं देवघर आहे मोठं, 10 फूट हाईट आहे त्याची. आणि आमचं घर जे आहे ते इको फ्रेंडली आहे सगळं. घरामध्ये लाकडाचा मुक्त हस्ताने वापर आहे, सिमेंट नाही, स्लॅब नाही. ओके. त्याच्यामुळे आगीचा धोका जास्त. तर त्याच्यात काय झालं, ते लाकडाचं देवघर होतं, त्याचं समोरचा जो असा हे होता पोर्शन, तिथे दिवा ठेवला होता आणि फोटो होतो स्वामींचा. तर तो दिवा उंदराने पाडला असेल आणि ती वात जळत राहिली आणि जळता जळता ती फोटोनी पेट घेतला. फोटो पूर्ण जळून तो खाली पडला आणि फक्त फोटो जळला, मंदिर वाचलं. हा, जर तो फोटो पडला नसता तर पूर्ण मंदिर जळालं असतं. तो एक अनुभव आहे. स्वामी कृपा आहे. सर मला एक सांगा, या आता स्टेटस तुमचा म्हणजे सक्सेस लेवल इतकं आहे की कुठेतरी हे हँडल करणं स्ट्रेसफुल पण असतं का? 100%. लाईक सोशल मीडिया म्हणा किंवा हे हँडल करणं. अगदी तर लेटेस्ट एक झालं त्याच्यामुळे एक तर आपण काही पण पोस्ट टाकू शकत नाही, कुठली पण. टाकल्यानंतर आपल्या हिशोबाने ओके असते, पण जे आपले वेलविशर्स असतात ते लोक लगेच मला सांगतात की अरे ही नको जाऊ दे पोस्ट वगैरे. त्याच्यानंतर आमचे जे हँडलर्स असतात त्यांना सुद्धा ती जाणीव असावं की कोणासाठी आपण पोस्ट टाकतोय. नंतर मग चॅनल पॉप्युलर होत आहे बघून ते चौर्य कर्म करण्याचा प्रकार दोनदा घडला. लोकांना असं सक्सेस दिसतं, त्याच्या मागचे एफर्ट्स दिसत नाही दिसत. त्यामुळे हँडल करणं स्ट्रेसफुल असतं. सजग राहावं लागतं. कसं करता मग? काही नाही, सजग राहावं लागतं. पटकन उथळ माथ्याने किंवा विचार न करता एखादी पोस्ट. अशा वेळेस तुम्हाला असं वाटतं का नाही जाऊ दे आज मी मस्त रेसिपी बनवतो, असं काही म्हणून तुमचं स्ट्रेस लेवल कमी? 100% होतं ते. 100% की बाबा असं काही झालं की मग लगेच आपण शूटिंगला जायचं किंवा मी सरळ लाईव्ह चालला जातो. मग लाईव्ह इतर जगातल्या सगळ्या लोकांशी गप्पा मारता मारता ते सगळं विसरायला होतं. सर तुम्ही फेल्युअर्स पण बघितले. हो. अगदी त्या क्षणी तुमच्या मनात काय चाललं होतं की पॅकअप करायचं का मूव्ह ऑन करायचं? नाही, पॅकअप करून मूव्ह ऑन होणं दोन्ही प्रक्रिया असतात. मी नेहमी म्हणतो की एखादा धंदा तुमचा चालत नाही आहे तर त्याला प्रयत्न पूर्ण करायचे. त्याचे प्रयत्न पूर्ण करून जर तुम्हाला वाटलं की हे कुठेच होत नाही तर मग जड अंतःकरणाने धंदा बंद नाही करा. तो तुम्ही प्रॅक्टिकली धंदा बंद. तुम्ही बिझनेसशी लग्न करत नाही, लग्न टिकवा, पण असा रडत खडत चाललेला धंदा टिकवणं याच्या मी विरोधातला आहे. त्याच्यामुळे वन फाईन डे डिसाईड करायचं, ते बाजूला करायचं, नवा मूव्ह ऑन. येस. मगाशी मी जसं म्हणलं पॅकअप, तर मला एक सांगा की तुमच्याकडे ऍक्टिंगचा छंद, लिखाण आहे, कविता करता, एवढे सगळे छान गुण असताना जर आज विष्णूजी द ग्रेट शेफ नसते तर काय असते? एक तर मी ग्रेट स्वतःला मानत नाही, कारण ग्रेट शेफ कोणीच होऊ शकत नाही. तुम्ही मानता, कारण या क्षेत्र हे इतकं मोठं वर्ल्ड आहे, इतकी मोठी दुनिया आहे, तेव्हा रोज नवीन नवीन काहीतरी बदल होत असतात, शोध लागत असतात. आणि माझ्याच सारखं किंवा माझ्यापेक्षा चांगलं करणारी मंडळी सुद्धा जगात आहेत. काही समोर आली, काही नाही आली. मी समोर आलो, देवाची कृपा आहे, तर आपलं काम छान करत राहायचं. आणि मी जर शेफ नसतो तर मग मी एक गायक झालो असतो किंवा ऍक्टर झालो असतो. हो, तुम्हाला सिंगिंग पण आवडतं असं काहीतरी तुम्ही फॅन आहात.
तर मग एक फिल्म मध्ये पण काम केलं होतं तुम्ही. एक नाही 6-7 फिल्म वन्स मोर नावाची होतं. हा. वन्स मोर आणि कुठले होते? ती प्रोड्यूसही केली होती, त्याच्यामध्ये डबल रोल होता. त्याच्यानंतर आता हंबीराव मोहिते केला प्रवीण तरडे बरोबर. अच्छा, ओके. हा, त्याच्या आधी झुंज एखादी, एखाकी, हंबरडा, होली बास्टर्ड असे वेगवेगळे सिनेमा. सर, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान माहिती, छान गप्पा झाल्या. तर तुमच्या पुढच्या या सर्व प्रकल्प जे काही येणार आहेत त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे. या शुभेच्छा खरंच गरजेच्या असतात आणि तुमच्यासारख्या लोकांकडनं त्या येतात, तर त्या ऑलवेज एक्सेप्टेड. ती मंडळी बघत असतात. हो. जे काय चांगलं असेल त्याच्यातून तुम्ही निवडा, तुमचं स्वतःचं काहीतरी टाका आणि आयुष्य करा. नमस्कार. थँक्यू सो मच. श्री विष्णू मनोहरजी यांनी स्वयंपाकाला केवळ एक कलाच नव्हे तर श्रद्धेचं रूप दिलं आहे. त्यांच्या हातच्या चवीत प्रेम, परंपरा आणि नाविन्य यांचा सुंदर संगम दिसतो. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून खरी स्वयंपाकाची जादू समजते. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.